पोळीची कांजी कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. पोळीची कांजी करण्यासाठी काल रात्री मी पोळीचे तुकडे करून एका भांड्यात घेऊन ते थोडं पाणी घालून भिजवून ठेवले होते. त्याच्यावर घट्ट न झाकण लावता थोडी फट ठेवून झाकण ठेवलं होतं. आपण चाळणीही ठेवू शकतो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत ती तुकडे करून भिजवून ठेवलेली पोळी फर्मेंट होऊन छान फुगते. हे आपल्यासाठी एक उत्तम प्रोबायोटिक तयार होतं. त्यात घालायला लागणारं प्रीबायोटिक अन्न एकीकडे तयार करून घेतलं. कच्चं गाजर किसून घेतलं, टोमॅटो कांदा चिरून घेतला, तसंच कच्चं बीटही किसून घेतलं बारीक किसणीवर, काकडी किसून घेतली, तसंच मोड आलेले मूग घेतले, दही घेतलं एका वाटीत आणि थोडी कोथिंबीरही घेतली. यातील आपल्याला ज्या गोष्टी आवडत असतील त्या आपण एकीकडे तयार करून ठेवायच्या. मग गॅसवर कढई छोटी घेऊन त्याच्यामध्ये तूप किंवा तेल जे आवडत असेल ते घेऊन ते तेल तापलं किंवा तूप तापलं की त्याच्यामध्ये जिरं, नंतर मोहरी, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर अशा सर्व गोष्टी घालून फोडणी तयार करून घ्यायची. मग आपण ती जी भिजवलेली पोळी आहे त्याच्यामध्ये आपण जे प्रीबायोटिक अन्न तयार केलेलं आहे ते सगळं घालून त्याच्यात थोडं मीठ घालून एकत्र करून घ्यायचं आणि आपण जी फोडणी तयार केली ती थंड झाल्यावर या मिश्रणात घालून सगळं मिश्रण एकसारखं करून ढवळायचं आणि मग त्यावर आपल्याला हवं असलं तर वेगवेगळ्या बिया ज्या असतात, भोपळ्याची बी असते, कलिंगडाची बी असते, मस्कमेलनची बी असते, तर आपल्याला आवडणाऱ्या ज्या बिया आहेत त्या आपण त्याच्यावर घालून खायला घेऊ शकतो. असं हे आपल्या पोषणासाठी उत्तम असलेलं प्रो आणि प्रीबायोटिक मिक्स अन्न पोळीची कांजी तयार होते.